श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदाचा हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे, कारण स्वामींची सेवा करत असताना कधी सेवा वाया जात नाही. तुम्ही मनापासून एकदा जरी श्री स्वामी समर्थांना हाक मारली तरी स्वामी त्या हाकेला धावून येत असतात आणि आपल्या भक्तांच्या प्रत्येक अडचणीतून संकटातून भक्तांना बाहेर अलगद हे काढत असतात. कारण स्वामींवर विश्वास किती आहे हे खूप महत्त्वाचं आहे. मनापासून आणि श्रद्धेने जेव्हा विश्वासाने थोडी का होईना परंतु सेवा केली जाते, नाही आता माझे संपूर्ण आयुष्य स्वामींच्या चरणी आहे, आता मला घाबरायची गरज नाही, असा जर विश्वास असेल तर मग कितीही मोठी संकट आली तरी देखील स्वामी अगदी शेवटच्या क्षणामध्ये येऊन त्या भक्ताच्या आयुष्यात चमत्कार हे नक्कीच करत असतात. त्यामुळे स्वामींची सेवा केलेली वाया जात नाही. विश्वासाने स्वामींना हाक मारायची आहे आणि स्वामी सेवा ही नेहमी चालू ठेवायची आहे. आणि जेव्हा स्वामींचे अनुभव येतात तेव्हा ते अनुभव खूप अनमोल असतात आणि हेच अनमोल क्षण आपल्या चॅनलवरती ज्या भक्ताने स्वामींचा अनुभव घेतलेला आहे त्या भक्ताच्या स्वभाषेमध्ये शेअर केले जातात. त्यामुळे जर तुम्हाला स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव ऐकायचे असतील, जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन बटनला देखील क्लिक करा. याने माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला जाईल आणि स्वामींचा प्रत्येक अनुभव तुम्हाला ऐकण्याची संधी देखील भेटेल. आणि जो स्वामींचा अनुभव तुम्हाला आवडेल त्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. चला, आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या सोलापूर जिल्हा दिवडी येथील आहे. चला तर मग त्या ताईंचा सुंदर असा अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बरं लागलं तरी मी लावायला लय प्रयत्न करत होते पण मला नंबरच लावा येत नव्हता हो ताई. हां हां तुमचा आवाज ऐकून 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 ते नंबर घेतला होता. हां हां म्हणलं गेलं माझ्यातनं ती मोबाईल ही करताना मग मी वहीत लिहून ठेवलं तुमचं नाव टाकून. हां हां म्हणलं बघा तर लागतंय का, ते लागलं. हां हां ते स्वामींचा अनुभव ऐकून ऐकून तुमचा नंबर घेतला, प्रत्येकाचं नाव ऐकून ऐकून नंबर घेतला होता हो. हां हो हो हो. तेच म्हणलं. तुम्ही करता का ताई स्वामी सेवा? हा तुम्हाला आलेत का अनुभव मग? होय, 2-4 वेळा आलेत की. होय, मग सांगायचे आहेत का आता? सांगते जेवढं आलेलं तेवढं, परत नंतर आले अजून सांगते. कारण का मी मार्गशीर्ष महिन्यात पहिल्या गुरुवारी स्वामींची सेवा करायला लागली होती. होय, तुम्ही कसे आला ताई स्वामी सेवेत? आणि अगोदर तुम्हाला नाव सांगायचंय का ताई तुमचं? माझं नाव का? मी सांगायचं. दिवडीत सांगायला काही नाही मला. मी दिवडीत सोलापूर जिल्ह्यात मोहोळ पाशी राहते. होय, अरे वा. तुम्ही कसे आला ताई स्वामी सेवेत? आमची मुलगी तिचं शाळेचं पहिलं वर्ष फर्स्ट इयरचं चालू होतं नर्सिंगचं ना. हां मग तिनं परीक्षा झाली आणि स्वामींना म्हणली, स्वामी मला फक्त माझ्या कष्टाचं फळ द्या म्हणली, मला बाकी काही नका म्हणली. अरे वा. हां मग तिनं काय केलं, स्वामी समर्थाला गेली आणि मी म्हणलं तेवढंच मागायचं, आपण जेवढं कष्ट करतो ना त्याची फळाची अपेक्षा ठेवायची नाही म्हणलं. स्वामी काय म्हणतात, तू करत राहा मी तुला देणारच आहे म्हणतात म्हणलं. हो ना हो ना. अरे वा. मग तिला मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता आणि तिचा शाळेचा निकाल लागायचा होता. हां मग मी म्हणलं, रात्री ऐकलं होतं स्वामी म्हणलं जे भिकारी याकर येईन त्यांना दान करायचं म्हणलं. रात्री असं तुमचा अनुभव ऐकत होती मी. हां आणि मग सकाळी असं भिकारी आला. मग मी ती म्हणलं, ताई मला जेवायचे म्हणलं, एक चपाती 1-2 असले तर द्या, अर्धी भर द्या म्हणला. हां बरं म्हणलं आता माझं तर गुरुवार आहे, घरी मालक होतं म्हणलं 5 चपाती केलीत म्हणलं, खाऊ दे त्यांना, 2 खाते नाही हिने 1-2 खाते, जाऊ दे म्हणलं त्यांच्या नशिबात आहे त्यांनी खाऊन जाते म्हणलं. हो हो बरोबर आहे. हां मग चटणी, सांडग्याची भाजी, लोणचं, चपाती दिली आणि 5 वाजता असं झालं
ती पोरीचं शाळेचा निकाल लागायचा होता. शाळेत सोलापूर जिल्ह्यात पहिला नंबर आला तिचा. अरे वा. मग मी म्हणलं बघ स्वामींनी कृपा केली तुझ्यावर म्हणलं, तो निक भाव ठेवला होता म्हणलं, त्याच्यापेक्षा जास्त तुला दिलं म्हणलं. हो ना हो ना, किती छान. मग ती गेल्यामुळं मग तिनं असं हिडवती तुमचं येत होतं ना माझ्या मोबाईलवर हे आलेलं. मी बटणं दाबायची, मला काय वाचायला येत नाही, पण बघून नंबर लिहिला होता तुमचं नाव टाकून मी. हा हा मग मी तशी आपली शाळा करत होते साधी आपली, जशी घडण तशी आपली. गुरुवार केला 11 स्वामींचं. हा हा. म्हणलं स्वामी जे संकट येते ते तुमचे चरणी अर्पण करणार आहे, माझं दुःख सुख तुम्ही समजणार आहे म्हणलं, जे संकटाला तोंड द्यायचं तुम्हीच मला सामर्थ्य देणार आहे म्हणलं. अरे वा, खूप छान ताई. असं करत करत काय केलं, मी आरती करत होती. माझा 9वा गुरुवार होता. मी कडक आरती गुरुवार करत होती. असं जेवण फराळ फिराय खात नव्हती. संध्याकाळी 7-8 वाजता स्वामींना निवड दाखवल्यावर जेवण करायचे. हा हा. मग आरती करता करता 9व्या गुरुवारी सकाळी एवढं मोठं ही वाटायचं, मनात भीती वाटायची, काय होते काय गे, काय होते काय गे. मग एवढं मोठं संकट येते म्हणलं स्वामी आता तुम्हीच करणार. तर मनानच ती आरती फिरायला लागली. आरती फिरायला लागली. देवा पुढं मनानच फिरायली आपोआपच. अरे बापरे. मग मी म्हणलं हे काय तर मला तुम्ही चमत्कारच दाखवून चालला स्वामी म्हणलं, तुम्ही म्हणता ना मी गेलं नाही, मी जिंदा आहे, माझ्यापाशी हाव तुम्ही म्हणलं. अरे वा, बरोबर आहे. मग हे झालं परत ना. तुम्ही व्हिडिओ काढलाय का हो ताई त्याचा? हा व्हिडिओ काढलाय का त्याचा? काढला होता, पण मोबाईल अपडेट करायला गेल्यामुळे ते गेला. आता स्वामींच्या मागं आता कालच्या गुरुवारी मला 11वा गुरुवार होता. हा. मग मी म्हणलं स्वामी माझं 11 गुरुवार पूर्ण झालं, आता बाळाची परीक्षा झाली काल 5-6 दिवस झाला, आता दुसऱ्या वर्षाची परीक्षा झाली. वर्ष झाली करते आता गुरुवार मार्गशीर्ष महिन्यापासून. मग मला आता हे तुम्हीच बघू शकता म्हणलं, तिला अभ्यास झाला नाही म्हणलं, तुम्हीच करून घेऊ शकता म्हणलं. तर शेवटच्या पेपर दिवशी तिच्यापाशी स्वामी समक्ष जाऊन तिचा पेपर लिहून घेतला. अरे वा. म्हणजे म्हणलं तू अभ्यास केला नाही ना बाळा, तू टेन्शन घेऊ नको, मी आहे तुझ्या मागं म्हणलं. म्हणून खुर्चीपाशी तिच्या जाऊन उभं राहून मॅडमनं सगळा पेपर तिला सोडवून घेतला सांगून. अरे वा वा. मग परत आता कालच्या गुरुवारी काय झालं, गुरुपौर्णिमा होती ना बुधवारी. मग मला आता गुरुपौर्णिमा आहे, घरी दारात गुलाबाचं झाड आहे म्हणलं, नारळ आहे म्हणलं, काल आणायला सांगितलं तर अगरबत्ती धूप हे लावा म्हणलं, पूजा करून पेड्याचं नैवेद्य ठेवला म्हणलं. आपल्याला पोळ्याचं काय आता जमलं नाही, घरी एकटीच असली मग स्वयंपाकी बनवायला रानातली कामं असल्यामुळे होत नाही म्हणलं एकटीला. पुरी आल्या करायला म्हणलं. तर त्या फोटोच्या मागं असं आपण दत्तगुरूंचं कसं 3 फोटोचं असं हे बघता मूर्त्या, तसं 3 मूर्त्याचा असं फोटो झालाय तिथं. अरे बापरे. मी फोटो काढून त्याचा ठेवलाय. पोरगी आल्या तुम्हाला 5-6 दिवसानं पाठवते त्याचा. बर बर. हा फोटो म्हणलं तुम्ही का असं कधी तर म्हणता ना फोटो काढून ठेवत जावा. हो हो. पाठवा हे तू. कधी येणार आहे मुलगी ताई? मुलगी अजून 5-6 दिवसांनी येईन की, तिचं प्रॅक्टिकल चालू आहे JNMचं, आता 3रं वर्ष चालू आहे ना नर्सिंगच्या कोर्सला. मग दुसरं कोणाकडून तरी पाठवा की, म्हणजे मी व्हिडिओ बनवताना तुमच्या व्हिडिओ मध्ये ठेवीन ताई. बरं बरं. कोण आसपास असेल ना तर त्यांच्याकडून पाठवा. चालतंय चालतंय. ही नंबर आहे ना तुमचा? हो हो, हाच नंबर आहे आणि याच्यावरती पाठवा, हा व्हॉट्सअप नंबर आहे. आणि एवढी किरकिर, एवढी भांडणं व्हायची की नको नको वाटायचं. एक एक दिवशी वाटायचं कधी तर निघूनच जावं, मरणच पाहावं वाटायचं. लई ताप द्यायची घरात एवढी. पण स्वामी शाळा चालू झाली, मनापासून भाव ठेवले की स्वामी असं यायला लागलं की मोठं मोठं असं मला दर्शन देऊन जायला लागलं. मोठं मोठं नाग असं दारातनं जायले. अरे बापरे. तुम्हाला भीती वाटत होती का ताई? जवळ माझ्या पायापाशी येऊन गेलं, तांबाट्यापाशी, घरापाशी तांबाटी होती ना. मी मग काय तर म्हणत आलती म्हणलं स्वामी मला जर तुम्ही चमत्कार दाखवायचा असला तुम्हाला दर्शन देतात तर स्पष्ट माझ्या तोंडापुढंच असं येऊन उभा राहिला. अरे बापरे. म्हणलं हे कसलं चमत्कार स्वामी म्हणलं, मी म्हणायला आणि तुम्ही यायला माझ्यापाशी इतक्या जवळ आहे का म्हणलं, मी तुमची इतकी भाव आहे का, मनापासून करते का म्हणलं स्वामी व. तर लगेच ते चमत्कार असं 2-4 चमत्कार ताबडतोब म्हणजे 9व्या गुरुवारपर्यंत मला एवढं 2-4 चमत्कार दाखवलं. अरे वा. आता बी लेकरांची ही शिक्षण शाळा ही चांगली चालू आहे. मला एवढी परीक्षा झाली, तिला चांगली मार्क पडली. शेवटच्या वर्षी तुझं एंड झालं म्हणलं की मग आपण अक्कलकोटला जाऊ म्हणलं.
आणि आपण स्वामींना काय असेल ती तुझी पगार चालू झाली त्यांना तिथे माणसं असते त्यांना दान करू म्हणलं काय आपल्या शक्तीनुसार. हो ना, हो ना. किती का छान. तर त्यांनी तर आपल्याला चांगल्या मार्गावर लावलंय म्हणलं आपण त्यांच्यासाठी काहीतरी करायचं म्हणलं. स्वामी म्हणतात पैशाचं दान करू नको फक्त मनाचं दान कर मला तेवढंच बास तुझ्यासाठी. हो ना, हो. पण करायचं ताई, तिचा पहिला पगार झाला की तुमची इच्छेनं अक्कलकोटमध्ये आपलं अन्न क्षेत्रामध्ये दान करत आहे. हा मग ते म्हणलं काय तुझ्या इच्छेनं असं 1000, 2000, 4000 काय असेल ते होईन ती पगार तुझी तुझी तुला काय टाकू वाटेल ती दान पेटीत टाक म्हणलं तिथं आपला. हो, हो, हो. बरं बरं म्हणजे तिचा स्वामींवर पूर्ण विश्वास आहे म्हणजे जिथं पडन तिथं स्वामींना हाक मारली की तिच्या मागं उभा राहते. तर मी जसं आवाज देईन तसं माझ्यापाशी पण तयार असतं ते स्वामी. अरे वा. हेच आपल्याला पाहिजे ना, दुसरं काय कमवायचंय सांगा बरं ताई. काहीच नाही मी झोपली माणसांना झोपी लागत नाही त्या. मी झोपली की मला डोळे आपोआपच जागतात या. अरे वा. मी म्हणते ही समाधान माझ्यासाठी लय मोठी झाली म्हणलं. हेच नशिबात लय मोठं आहे म्हणलं. लोकांना गोळ्या खाऊन झोप लागत नाही मला बिनझोपच्याच गोळ्या खायच्याच बिनझोप लागते म्हणलं. हो ना, हो ना. मग ते आता मी आपलं सहज म्हणलं ह्यांना सांगावं तर म्हणलं बोलावं तर म्हणलं आपलं काहीतरी तेवढं तर मनातलं 4 शब्द स्वामींचं जाते म्हणलं त्यांच्यापर्यंत. हो ना, हो ना. नाही, स्वामी सेवेत ना ताई सेवा केलेली कधीच वाया जात नाही ताई. फक्त सेवा करणं महत्वाचं असतं. होईन तशी 11 मरणिका 4 मरणिका 5 मरणिका सकाळी काही एवढी होत नाही 2-4 होते त्या किंवा पूजा आरती सगळं होतं. संध्याकाळी मात्र निवांत 11 मरणिका करत असते पूजा धूप दिवा सगळं करत असते मनाभावे. हां, अरे वा. जेवढी घडण तेवढी करून घेत जा म्हणत असते. फक्त आपल्याला जे दुःख आलंय ते स्वामी बाकीच्यांना देऊ नका एवढं विनंती करत असते स्वामीला. हां, हां, हां. अरे वा. ती का तर आपल्याला संकट येईन ती लोकांना येऊ नये त्यांनी पण चांगलं राहावं ना आपल्या पण लेकरांना चांगलं संस्कार द्यावा स्वामी सगळ्यांनी. हो ना, हो ना. एवढी स्वामी चरणी प्रार्थना असते माझी. सगळ्यांचं मी व्हिडिओ ऐकलं होतं ना. हां, हां. अरे. ते भाऊंनी स्वामी बोललेलं परत ना हे जे होतं ती सगळ्यांचं ती ऐकलं होतं ना मी व्हिडिओ. हां, हां, हां. मग त्याच्यामुळे माझ्यावरती नंबर तुमचं नाव टाकून घेतलं होतं म्हणून लगे लागला जी मला. होय, अरे वा. बरं झालं. म्हणून तर तुमच्याजवळ नंबर असल्यामुळे तर तुम्ही पटकन लावला ना ताई. माझे मी मगापासून हुडकते म्हणलं थांबा आता ताईंना फोन तर करून बघावं त्यांचाच नंबर आहे का बघावं माझ्यातनं ती मोबाईल हे केलतं ना अपडेट मारायला नव्हतं काय तर त्याचं युट्यूब गेलतं ती येईच नाही ती मला व्हिडिओ तुमच्या ह्याचं म्हणून आता मला ही लावल्यावर तर फोन ह्याच्यावर येते ना आता. हां, 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 हां. मग म्हणलं आता लावून बघावं मग माझ्या ध्यानात आल्या मग म्हणलं सांगावं तर ताईंना टंबटत होती तर स्वामींच्या जशी हातात गुटी आहे का तशी मला सापडली गुटी. अरे वा. तुमच्या देवघरात ठेवा ताई. हा ठेवली आणून ठेवली पूजा केली काल गुरुपौर्णिमे दिवशी ठेवली. होय, अरे वा. म्हणजे मुहूर्त चांगलाच आहे की हो ताई. बुधवारी मी टंबाट्यात काय तर सगळं काढत होती म्हणलं मी ही किती वेळा बघायची गुटी त्यांच्या हातात तसली आहे त्यांच्या हातात तसली गुटी आहे हिरवी त्यात कलर आहे पण म्हणलं कशी काय कुठं ही होते म्हणलं स्वामींच्या हातात कसली आहे गुटी बघितली तर ती एकच गुटी दिसायली मला आणल्या. हां, हां, हां. अरे वा. म्हणलं स्वामी म्हणाले ते माझी भक्ती तू मनापासून करते म्हणून तुला भेट पण मी दाखवायला लागलो म्हणलं लगेच. अरे वा. म्हणजे जिथं आपण संपतोय तिथं स्वामी आपला हात धरून चालतात. चालतात. हो, बरोबर आहे. अगदी 100% ताई. विश्वास ठेवणं हे महत्वाचं आहे म्हणते तर बाकी काही करू नको. एक नामस्मरण म्हणतात माझं एक टाइम म्हणू दे 2 टाइम म्हणू दे फक्त कामातनं माझं नाव घे तीच माझ्यासाठी लय भारी आहे म्हणतात. हो, हो, हो. तेच महत्वाचं आहे ना हो ताई. त्याच्यामुळे देव पण भक्तीचाच भुकेलेला असतो ना देवाला काही लागत नाही. पण जिथं तिथं आपली संकट लय दिवस टिकायची तिथं आता 1-2 दिवसात जाते ती मनानं. हां, हां. असं होतंय. लय जी महिना ती भांडण वगैरे काय व्हायचं ते आता 1-2 दिवसात संपत आहे. हां, हां. अरे वा. बरं झालं. लेकरांचं बी चांगलं आहे. सगळी सुखी आहे ती काय नाही निवांत आहे. आता बारकी पण ह्याला घातली पोलीस भरतीला मोठी पण डॉक्टरच्या कोर्सला घातली नर्सिंगच्या. हां, हां, हां. आता येईन 4-5 दिवसात तिला सुट्टी लागल्यावर. मग मी नाहीतर ही कुणाकडून तर तुमच्या नंबरला ती आलेल्या फोटोचं पाठवते तुम्हाला. हो, हो. म्हणजे आज पाठवा नाहीतर उद्या सकाळ पाठवा. बरं. पाठवून ठेवा कारण दुसऱ्यांचे अनुभव मग पुन्हा तुमचं याचं त्याला त्याचं याला होईल. चालतंय.
हा हा. चालेल ताई, खूप सुंदर अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ. शेअर करते मी ताई. होय होय. चला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.